सचिन अहिर यांचा ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र। अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरत उपसभापती पदासाठी शेड्डू ठोकला। 8 दिवसात शिंदेंचा ठाकरेंना दुसरा मोठा धक्का। जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मचिंतन करा। मवियाच्या काळात फडणवीसांविरोधात षडयंत्र रचलं, आता पुतना मावशीचं प्रेम उतू चाललंय। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। शिंदेंनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली। आमदार सचिन अहिर यांच्याकडून शिंदेंचे आभार। तर राजकीय टीकेला योग्य वेळी उत्तर देणार पक्षप्रवेशानंतर अहिर यांचं वक्तव्य। हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन फडणवीस। भाजप उपऱ्यांना डोक्यावर बसवतंय, कुणी आलं गेलं तरी फरक पडत नाही। सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील पक्षप्रवेशानंतर आदित्य ठाकरेंचा निशाणा। खरं ऑपरेशन अजून बाकी। आदित्य ठाकरे वगळून सर्व आमदार शिवसेनेत येणार। मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। आम्ही 4 किरणांची ही आस का धरावी, जे कधीच आमचे नव्हते त्यांची पाठ का पाहावी। सचिन अहिर यांच्या बंडाळीनंतर संजय राऊतांचं ट्विट। आदित्य ठाकरे यांनी आता राजीनामा द्यावा आणि निवडून येऊन दाखवावं, मंत्री नितेश राणेंचं आव्हान। शिवसेनेनं अनेक मोठे धक्के पचवलेत। सचिन अहिर काही मास लीडर नाही। सुनील राऊत यांचं वक्तव्य। तर सध्या कोणतीही गोष्ट धक्कादायक वाटत नाही, अनिल परब यांची प्रतिक्रिया। अहंकारामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपत चाललाय, भाजपचा यात काहीही संबंध नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। तर ही फक्त झाके, शिंदेंचं अजून बरंच ऑपरेशन बाकी। प्रवीण दरेकर यांनी डिवचलं। सातारा झडपीतील घडामोड नीलम गोऱ्हेंना भोवली। एसपींच्या निलंबनाचा आदेश नीलम गोऱ्हे यांना नडल्याची चर्चा। गोऱ्हेंऐवजी सचिन अहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज। जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अंबादास दानवे यांची माहिती। उमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांनी काल वर्षावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। फडणवीसांसोबत तासभर चर्चा। विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये मतप्रवाह। काँग्रेस आणि भाजपमध्ये विलीन होण्याबाबत मतांतर। सूत्रांची माहिती। पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही। अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक, हायकमांड सोबत चर्चा सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांचा दावा। तर पवारांचं नेतृत्व मोठं, ते विलीनीकरण करणार नाहीत, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याबाबत संभ्रम, अद्याप निर्णय नाही। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती। तर लवकरच अर्थखातं आपल्याकडे, जय पवार यांचा होता दावा। हेलिकॉप्टर पाडणाऱ्या कंपनीसोबत महाराष्ट्रातील बड्या कंपनीचं टायअप। संबंधित उद्योजकाला सत्तेचं पाठबळ, वेळ आल्यावर नाव जाहीर करणार। रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। आरक्षण उपवर्गीकरणाबाबत बदर समितीचा अहवाल, यावर हरकती मागवल्यात। सर्व हरकतींवर चर्चा होईल, सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबईत अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा। भर पावसात आंदोलकांची मंत्रालयाच्या दिशेने आगेकूच। उपवर्गीकरणास विरोध, जाती जातीत तेढ निर्माण होईल, आंदोलकांची भूमिका। टीईटी पेपरफुटी प्रकरणी 4थी अटक। ठाणे पोलिसांकडून विजेंद्र कुमार गुप्ताच्या पत्नीला अटक। सुमन कुमारीला पाटणामध्ये बेड्या ठोकल्या।